रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपण खरं तर संपूर्ण जगच या कोरोनाच्या महामारीनं किंवा कोरोना हा रोग किंवा कोविड-19 अशी नावे आहेत त्याने त्रस्त झालेले जग, आपला भारत देश असेल, महाराष्ट्र. आज आपण पुण्यासारख्या शहरामध्ये आमच्या भगिनी डॉक्टर निकिता उर्फ अमृता देवदत्त हरताळेकर यांच्या निवासस्थानी आहोत की त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही या कोरोनाच्या संबंधानं बरीचशी माहिती आपल्याला प्राप्त मिळेल. आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, रोज नवनवीन प्रश्न या कोरोनाच्या या महामारीच्या कालखंडामध्ये आपल्या मनामध्ये येत आहेत. काही प्रश्न डॉक्टरांना आपण आज विचारणार आहोत की त्या कोरोनाच्या पेशंटच्या तिथे सेवा देत असताना त्यांचे काही अनुभव आपल्याला त्या ठिकाणी ते शेअर करणार आहेत. सर्वांच्या वतीनं मी डॉक्टरांना पहिला प्रश्न विचारतो की बाबा, कोरोनाच्या पेशंटला ट्रीटमेंट देत असताना तुम्हाला भीती वाटली नाही का? म्हणजे अनुभव आपला सांगावा की जेणेकरून आम्हा सर्वांना समजेल. आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतर निश्चितच आमची सुद्धा प्रतिकार शक्ती वाढेल की आम्ही कोरोनाचं नाव ऐकल्याबरोबर आज लोक घाबरतात, पण प्रत्यक्षात तुम्ही समोर पेशंटला ट्रीटमेंट देत होता. याच्याबद्दल पहिलं तुमच्याबद्दल सांगा की आपणास भीती नाही वाटली का? डिसेंबर पासून कोरोनाची सुरुवात थोड्या थोड्या प्रमाणात सुरू झाली. त्याच्यानंतर भारतात याचं प्रमाण खूप जास्त कमी होतं. सुरुवात झाली वुहान पासून, चायनामध्ये पसरला, त्याच्यानंतर इटली, स्पेन, USA मध्ये खूप मोठा आउटब्रेक झाला. तोपर्यंत पण इंडियामध्ये खूप कंट्रोल केसेस होत्या. तोपर्यंत आपल्याकडे म्हणाव्या तितक्या प्रिकॉशन्स घेतल्या गेल्या नाहीत किंवा लोक बऱ्यापैकी कॅज्युअल होती याच्या बाबतीत की बेसिक फक्त मास्क वापरणं एवढं चालू होतं, पण बाहेरचा ॲक्सेस ॲज इट इज होता. म्हणजे लॉकडाऊन किंवा असं सुरुवातीच्या काळात हा प्रकार नव्हता फारसा. त्याच्यानंतर केसेस वाढत गेल्यानंतर आम्ही पण हॉस्पिटलमध्ये असं होतं की नाही, एक स्पेसिफिक टीम अपॉइंट केली होती सुरुवातीला की नाही, तेवढी टीम इनफ आहे आत्ताच्या परिस्थितीसाठी लोकांना ट्रीट करण्यासाठी. त्याच्यानंतर पेशंट्स इतके वाढत गेले की तेवढी टीम पुरेशी नव्हती हे कळायला लागलं होतं. आणि सुरुवातीला आम्ही पण थोडंसं रिलीव्ड होतो की नाही, मास्क आहे, ग्लव्ज आहे, बहुतेक या गोष्टी इनफ आहेत. पण त्याच्यानंतर तो सेकंड स्टेज, थर्ड स्टेजमध्ये गेल्यानंतर ह्या प्रिकॉशन्स कमी आहेत हे लक्षात यायला लागलं. त्याच्यानंतर PPE किट किंवा अशा वेगवेगळ्या प्रिकॉशनच्या गोष्टी आम्हाला इंट्रोड्यूस झाल्या. त्याच्या ट्रेनिंग्स आमच्याकडनं घेतली गेली. त्यामुळे डोक्यात फिअर असं नव्हतं काम करताना, कारण कुठे ना कुठे ऑलरेडी रोज हॉस्पिटलमध्ये काम करून त्या वातावरणाशी जुळवून घेतलेलं असतो आम्ही. आणि फक्त ह्या कोरोनाच्या बाबतीत असं झालं की या फ्लूचं प्रेझेंटेशन फक्त वेगळं होतं. म्हणजे ह्याचे सिम्पटम्स बाकी इतर फ्लू सारखेच आहेत, पण ह्याचं स्प्रेडचं प्रमाण जास्त होतं आणि काळजी बाकीच्या फ्लूपेक्षा जास्त घ्यायची होती. त्याच्यामुळे तेवढंच एक थोडंसं सुरुवातीला वाटलं एंटर करताना की काही होणार नाही ना, पण जेव्हा लक्षात आलं की नाही, PPE किंवा सगळे प्रिकॉशन्स आपल्यासाठी घेतले जात आहेत आणि एकदा कामाला सुरुवात केल्यानंतर ही भीती पूर्ण गेली आणि एक उत्सुकता निर्माण झाली की आज काय नवीन मला बघायला मिळेल किंवा काय शिकायला मिळेल किंवा काय प्रकारचे नवीन सिम्पटम्स अजून पेशंट्समध्ये ॲड होत आहेत. हे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिसत गेलं आणि मजा पण आली काम करताना. भीती असं नाही. आणि पहिला टप्पा खूप छान कव्हर केला गेला. त्यामध्ये जवळजवळ 200-300 पेशंट्स मी स्वतः बघितले होते आणि डेथ रेट पण कमी प्रमाणात होता. म्हणजे जे फक्त हाय रिस्क ग्रुप्स होते की ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, काही कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस आहेत, काही रिनल कंप्लेंट्स आहेत, किडनीचे काही त्रास आहेत, असेच लोक फक्त हाय रिस्कवर किंवा त्यांच्यामध्ये त्रासाचं प्रमाण जास्त होतं, एवढाच होतं. पण अदरवाईज भीती असं नाही वाटली. मला असं वाटतंय की स्वतः आपली आई, आपले परमपूज्य पिताश्री सत्संग करतात, सत्संगाला जातात, आध्यात्मिक वातावरण आपल्या घरामध्ये नेहमीच मी पाहतो आणि तूही सत्संगाला जातोय, याचा निश्चितच मला वाटतंय तुला फायदा झाला का? हो, नक्कीच. बेसिकली मेंटल पीस, तिथे पॅनिक होण्यापेक्षा शांत राहून काम करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण नंबर खूप जास्त होता.
दिवसभरात एक एम असायचं की एवढे पेशंट्स किंवा एवढा स्लॉट म्हणजे चांगल्या वेळेमध्ये कव्हर करायचा आहे. प्रत्येकाशी इंटरॅक्शन झालं पाहिजे, कारण असं होतं की लोकांना आणि त्यांचे नाते जे ऑलरेडी पॉझिटिव्ह आहेत त्यांना एकमेकांना भेटता यायचं नाही. सो फक्त पेशंट आणि डॉक्टर असाच काय तो रॅपो डेव्हलप करावा लागला. कारण आणि त्यांच्यापर्यंत त्यांची भीती कशी कमी करता येईल किंवा त्यांच्या नातेवाईकांना कसं सांगता येईल की नाही बाबा तुमचा पेशंट बरा आहे. कसे प्रयत्न कसे केले तुम्ही? नातेवाईकांना काय सांगायचे आणि पेशंटची मानसिकता कशी राखायची तुम्ही? बेसिकली हॉस्पिटलमध्ये असं असतं की सगळ्या वर्गातली लोक आपण बघायला मिळतो, म्हणजे अगदी खालच्यापासून ते अगदी वरच्यांपर्यंत. खालच्या लोकांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल की त्यांच्यापर्यंत त्यांना टेक्नॉलॉजीची तेवढी सवय नसल्यामुळे फोन कसे वापरावेत किंवा व्हिडिओ कॉल करता येतो, नातेवाईकांशी बोलता येऊ शकतं, म्हातारे लोक आहेत, छोटी मुलं होती. तर हे असे खूप प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागत होते सुरुवातीला. पेशंटला व्हिडिओ कॉलवरती बोलू दिलं जात होतं? हो, व्हिडिओ कॉलवर त्यांना बोलू शकत होते, पण कॉल कसा करावा इतपास नाही काहींची स्थिती अशी होती किंवा नव्हते तेवढे अँड्रॉइड फोन्स काहींकडे नव्हते. तर मग त्यावेळेला आम्ही स्वतः त्यांच्याकडनं नंबर घेऊन स्वतः फोन त्यांना लावणं, त्यांच्या नातेवाईकांना सांगणं की नाही तुमचा पेशंट रिकव्हरी स्टेजमध्ये आहे, बरा होतोय, काळजी करू नका. किंवा त्या पेशंटला सांगणं नंतर की नाही बोलणं झालं आहे, काळजी करू नका. अशाने त्यांची भीती म्हणजे सतत त्यांच्याशी बोलून आम्ही भीती घालवत होतो. हो, आणि मला असं वाटतंय बऱ्यापैकी डॉक्टर पेशंटला दिलासा देण्याचं काम किंवा बरा आहे, बरं झालंय असं भासवण्याचं काम बऱ्याच वेळा होत असतं. आणि त्याच्यामुळं मानसिकता पेशंटची राखली तर अर्धा पेशंट तिथंच बरा झाल्यासारखा असतो. बरोबर आहे ना? कोरोनाच्या काळात मेन इम्पॉर्टंट हेच होतं की तुम्ही जशी ट्रीटमेंट चालू आहे तसंच काउन्सिलिंग त्यांना करणं खूप जास्त गरजेचं होतं. कारण कोणीच कोणाला भेटू शकत नव्हता असा तो पिरियड होता. या पेशंट बरे होण्याचं प्रमाण कसं आहे? पेशंट आतापर्यंत पुण्यातलं बघितलं तर आजपर्यंत जवळजवळ 5,500 ते 6,000 पेशंट्स पॉझिटिव्ह आलेत. त्याच्यापैकी डेथ रेट म्हणाल तर फक्त 250. हे 250 पण का झाले तर ते पेशंट्स ऑलरेडी हाय रिस्क ग्रुपमध्ये सफरिंग होते, म्हणजे त्यांना ऑलरेडी काही ना काही त्रास आहे आणि काही ना काही म्हणजे पहिला जर आपल्याला त्रास असेल तर तो कोरोना जो आहे तो आपल्याला जास्त त्रासदायक होतो, जास्त अफेक्ट करतो, कारण त्यांची ऑलरेडी इम्युनिटी कमी झालेली असते आणि ते औषधांवर असल्या कारणामुळे त्यांच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते हाय रिस्क ग्रुपमध्ये जे असलेले लोकांचाच डेथ रेट हा जास्त होता. तरी पण पुन्हा थोडासा प्रश्न रिपीट होईल की कोरोना पेशंटच्या जवळ सुद्धा आपण जात नाही. आता जनमानसामध्ये कोरोना याला झाला किंवा इथे पेशंट सापडला, कुठल्याही आपण जिथे राहतो एखाद्या सोसायटीमध्ये सापडला, सील केली जाते, आपण तिथपर्यंत जात नाही, घाबरतो, नको तिथे पेशंट सापडलेला आहे. मला हे विचारायचंय की जर आपल्याला इथे पेशंट आहे कळाल्याबरोबर आपण तिथे जात नाही, आपण खूप आपली काळजी घेतो, आपण घाबरतो, आणि तुम्ही तर प्रत्यक्षात पेशंटच्या समोर उभे होता, तुमच्या मनाची काय अवस्था होती? सुरुवातीला असं वाटत होतं की नाही, म्हणजे पीपीई किट आहे, प्रिकॉशन आहे सगळं, पण तरी म्हणजे थोड्याफार प्रमाणात पेशंटला तपासताना कुठेतरी तो असा कॉन्टॅक्ट येतो. तर असं वाटत होतं की इन्फेक्शनचं, म्हणजे आता आपण साधं बेसिक त्यांचं ऑक्सिजनची लेवल बघताना किंवा त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना असं वाटतं की आपण तेवढे डिस्टन्स मेंटेन नक्की करतोय ना, झाल्यावर पण सगळं तर आपण प्रिकॉशन्स घेतलेत पण काही होणार नाही ना, किंवा त्याच्यानंतर सुद्धा इमिजिएटली कुठे हालचाल न करता आपण पोस्ट म्हणजे जे आपण पीपीई किट काढल्यानंतर आपण आपलं कसं हायजीन मेंटेन करू याच्याकडे जास्त आमचा फोकस असायचा. हे महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे थोडंसं जाणवलं, पण त्याच्यानंतर सवय झाल्यावर पण नाही, आपण आपली काळजी व्यवस्थित घेतो हे थोडंसं. कारण जवळजवळ 1.5 महिना तुम्ही पेशंटच्या बरोबर होता, त्याच्यामुळं विचारावं असं वाटलं की भीती मनामध्ये त्या ठिकाणी होती का नव्हती? नाही, नंतर भीती अजिबात नव्हती. आणि इनफॅक्ट असं झालं की कोरोनाची भीती जे पसरलं आहे बाहेर, ऍक्च्युली तुम्ही खरंच काळजी घेतली, तुम्ही तुमची स्वतः काळजी घेतली तर
जसं बाहेर प्रेझेंटेशन आहे तसं नाहीये, पेशंट नक्कीच बरा होऊ शकतो. ओके ओके. आतापर्यंत या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण किती पेशंट तपासले किंवा हँडल केले असेल? या 1.5 महिन्याच्या काळामध्ये जवळजवळ 300 ते 400 पेशंट बघण्यात आले. आपण स्वतः? आपल्या तुम्ही डॉक्टर आणि आपल्या हाताखाली काम करण्यासाठी किती कर्मचारी असायचे, नर्सेस? ऍक्च्युली असं आहे की जवळजवळ 7-8 पेशंटच्या मागे 2 नर्स असा सध्याचा काउंट होता, म्हणजे असं प्रमाण होतं साधारण. आणि असं प्रत्येक फ्लोअरवर साधारण जेवढे पेशंट होते त्याप्रमाणे तितक्या नर्सेस अपॉइंट केल्या होत्या. आणि त्यांनी जे डॉक्टर्सची टीम होती, जवळजवळ 6, सपोज आता एका आठवड्यामध्ये 6 डॉक्टर्स काम करत असतील, तर त्या 6 डॉक्टर्सच्या अंडर आम्ही 300 पेशंट बघणं हा असा पेशंट होता, म्हणजे पर डॉक्टर 200. जसे आपण पीपीई किट घालून वावरत होता तसं नर्सेसला पण पीपीई किट होतं का? नर्सेस तिथे काम करणारी प्रत्येक व्यक्ती, म्हणजे मामा मावशी असू देत, जे सफाई कर्मचारी असतात, इतर नर्सेस, डॉक्टर्स, या सगळ्यांना कंपल्सरी पीपीई किट घालूनच त्या सेवा करायला. तेही आपल्यासारखे 1.5 महिना सेवेतच होते, घरी नाही? नाही. 1.5 महिना घरापासून बाहेर, याच्याबद्दल काही मनात घराची आठवण येत होती का, आईची, बाबांची? डेफिनेटली. ऍक्च्युली खूप दिवसभर आधी तासांचं प्रमाण होतं, 8 तास, 9 तास, 10 तास. पेशंट्स वाढत गेले तसं इकडे पण हे काम करण्याचे तास वाढत गेले. 14 तास नंतर ते झालं. आणि त्याच्यानंतर दिवसभर एवढं कामानंतर रात्री जेव्हा खूप दमून जायचं तेव्हा असं वाटायचं नाही, आता घरी असतं तर जरा डिरेक्टली गोष्टी हातातही मिळतात असं होतं. आणि तिकडे आता स्वतः सगळं करावं लागत होतं. म्हणजे आठवण येत होती. अजून एक आमचा प्रश्न आहे, पेशंट दगावण्याचं प्रमाण कसं आहे? जसं मी आधी मागाशी थोडं क्लिअर केलेलंच आहे, पण जसं मी आधी म्हणाले तसं की जो हाय रिस्क ग्रुप आपण जो कन्सिडर करतो, की साधारण एज ग्रुप आहे अबाव 50, ज्यांना डायबिटीज, हायपरटेन्शन, काही कार्डिओव्हास्क्युलर डिसीज ऑलरेडी आहेत, हृदयाचे काही त्रास असू देत, किडनीचे काही त्रास असू देत, किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी ज्यांची इम्युनिटी ऑलरेडी लो आहे, अशा लोकांचा डेथ रेट जास्त होता. यांची इम्युनिटी लो असल्यामुळे त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचं प्रमाण जास्त होतं. पण आता असं आहे की हाय रिस्क ग्रुप हा फक्त आपण एज असं नाही म्हणता येणार की 50च्या पुढच्याच लोकांना डायबिटीस किंवा हायपरटेन्शन होतो. हल्ली ते वय बरंच अलीकडे आलंय. त्यामुळे ह्या कंडिशन्स 25 ते 60 असं म्हणू शकतो की इतक्या लहान वयापासून पण लोकांना डायबिटीस, हायपरटेन्शन हे असल्यामुळे तेही लोक हाय रिस्क मध्ये कन्सिडर केले गेले. आपली जर प्रतिकार क्षमता स्ट्रॉंग असेल तर कोरोनाचा पेशंट बरा होतो. हो, डेफिनेटली, नक्कीच बरा होतो. कारण आणि मग त्याला वयाची मर्यादा नाही, किती अगदी लहान बाळ असू अथवा 94-95 वर्षाच्या पुढेचं जरी वय असेल, तर प्रतिकार क्षमता जर स्ट्रॉंग असेल तर प्रतिकार क्षमता आणि त्याचबरोबर तुम्ही घेणारे प्रिकॉशन्स हे जर का व्यवस्थित तुम्ही घेतले तर नक्कीच तुम्ही पूर्ण. प्रिकॉशनच्या संबंधाने विचारण्यात आहे की काय काळजी घेतली पाहिजे आम्ही सर्वांनी? सुरुवातीला मी थोडं सिम्पटम्स बद्दल सांगते आधी, की सिम्पटम्स बेसिकली काय काय आहेत त्याचे. तर फीवर, त्याच्यानंतर हेडेक होतं, ब्रेथलेसनेस आहे, सोअर थ्रोट आहे, ड्राय कफ, आणि काही पेशंट्समध्ये वास न येणे हा सुद्धा एक नवीन सिम्पटम याच्यामध्ये दिसून आला होता. म्हणजे एखाद्या पदार्थाचा कुठल्याही गोष्टीचा वास न येणे, कसलाच वास तुम्हाला येत नाही, हे पेशंटच्या लक्षात यायला लागलं होतं की सकाळी उठल्यावर मला नाही सेन्स होत की हा वास मला नाही येते. तर हे पण एक सिम्पटम मेजर आताच्या स्लॉट मध्ये जास्त दिसून आलं. आपण सकाळी उठल्यावरती रोज कशाचा तरी सुगंध घेऊन पाहायचा का? हा, एक्झॅक्टली. त्याच्यानंतर असंही दिसून येत होतं की लोक हे चेक करून बघायला लागले की मला मधले 4 दिवस अजिबात वास येत नव्हता. आणि त्याच्यानंतर टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आले. ट्रीटमेंट नंतर इमिजिएटली त्यांना डिफरन्स जाणवला की आता नाही मला वास पॉझिटिव्ह आली. हे कसं तुम्ही म्हणजे काय करता पॉझिटिव्ह येण्याकरता, किंवा म्हणजे आली हे तुम्हाला कसं कळतं की त्याच्या अगोदर आपण काय केलेलं असतं, म्हणजे काय तपासता, काय सिम्पटम्स पेशंटला बेसिकली आधी पेशंट आल्यानंतर सांगतो की बाबा हे सिम्पटम्स वाटत होते आणि त्याच्यामुळे आताच्या फिअरमुळे मी लगेच चेक करायला आलो की हे कोरोनाकडे जाणार आहे की नाही. तर हे बेसिक जे 5 सिम्पटम्स मी सांगितले, फीवर, हेडेक, ब्रेथलेसनेस, सोअर थ्रोट आणि ड्राय कफ,
हे 5 सिम्पटम्स आणि अजून एक म्हणजे लॉस ऑफ स्मेल, जे न येणे, ह्याचा मेन सिम्पटम सांगितला. ह्याच्यापैकी कुठलेही सिम्पटम्स दिसले की लोक आता येत होते लगेच की आणि त्याच्यानंतर आपण हे बघत होतो की किती दिवस हे सिम्पटम्स दिसत आहात किंवा तुम्ही रिसेंटली कुठे बाहेर जाऊन आला आहात का, रिसेंट ट्रॅव्हल हिस्ट्री की कुठून अब्रॉड ट्रॅव्हलिंग आहात, आता तर स्टेट टू स्टेट तुम्ही कधी चेंज केला आहात का, इन बिटवीन तुम्ही कॅच करू शकता. म्हणजे असं जर का ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा इंटरस्टेट पण तुम्ही चेंज केला असेल तर कदाचित तुम्ही कोविड पॉझिटिव्हच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल, म्हणून सुद्धा हे सिम्पटम्स दिसून येत होते. ओके ओके. आणि त्याच्यानंतर ते तिकडे आल्यानंतर आपण ह्याच्यासाठी जी स्वॅब टेस्ट करतो कोरोनाची, त्याच्यातनं ती स्वॅब टेस्ट नाका थ्रू आणि घशा थ्रू घेतली जाते आणि ती लॅबला पाठवली जाते. त्याच्यानंतर तो रिपोर्ट 24 तासानंतर येतो. पॉझिटिव्ह असेल तर आपण पुढची ट्रीटमेंट त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवून कंटिन्यू करतो. याच्यासाठी आम्ही काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली आता जे आपण घरी आहात, ज्यांना अजिबात काही सिम्पटम्स नाही आहेत, आपण जे सेफ आहोत त्यांनी बेसिकली कमीत कमी, आता तर अगदीच गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे, पडलात तर मास्क यूज करणे, बाहेर जाऊन आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी चुकून हात लागले असतील, कुठले रेलिंग्स असेल, लिफ्टची बटणं असतील, गाडीवरनं तुम्ही ट्रॅव्हल केलं असेल, दुकानात गेल्यानंतर काउंटरला हात लागणं वगैरे अशा ज्या गोष्टी येतात, त्याच्यानंतर घरी आल्यावर इमिजिएटली हँड वॉश करणं. आणि बाहेर गेलात तरी ही काळजी घेणं की आपण एकमेकांमध्ये मिनिमम 1 मीटरचं डिस्टन्स मेंटेन करतोय की नाही. 1 मीटर का तर जे आपण बोलताना किंवा खोकताना जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात तोंडातनं, त्या ड्रॉपलेटची मॅक्सिमम कपॅसिटी ही 1 मीटर असते. म्हणजे त्याच्या पलीकडे तो ड्रॉपलेट ट्रॅव्हल नाही करू शकत, म्हणून आपण 1 मीटर हे मिनिमम मेंटेन केलं पाहिजे. आता पण लॉकडाऊन जे हळूहळू अनलॉक होतंय काही काही गोष्टी, तर लोकांचं बाहेर जाण्याचं प्रमाण वाढलंय किंवा आता लोक एकमेकांकडे पण जायला लागले. तर जेव्हा तुम्ही घरात बसाल, मेक शुअर की तुम्ही 1 मीटरचं अंतर ठेवून बसताय, सो दॅट ड्रॉपलेट मॅक्सिमम 1 मीटरच्या पलीकडे जाणार नाही. आणि मास्क तर बेसिकली आहेच, हँड वॉश म्हणजे मास्क कंपल्सरी वापरलंच पाहिजे. त्याच्यानंतर सॅनिटायझर अथवा साबण घरामध्ये आल्यानंतर हातपाय धुतलेच पाहिजे. आणि नुसतंच हँडवॉश नाही, मिनिमम 20 ते 30 सेकंद तुमचा हा हँडवॉश झालाच पाहिजे कम्प्लिटली. आणि करताना इथपासून इथपर्यंत पूर्ण असं हँडवॉश केला गेला पाहिजे. बरोबर. अजून काही प्रश्न भरपूर आहेत. एक महत्वाचा प्रश्न की जो स्वतः आपण पेशंटच्या समेत असताना, स्वतःची काळजी घेत असताना पीपीईच्या किटच्या संबंधात काही आम्हाला माहिती आपण द्यावी. पीपीई किट म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तर जेव्हा तो एक असा सूट आहे की जे स्पेशली आपण जेव्हा अशा काही फ्लूज ट्रीट करताना घालतो, तर ते आपल्याला प्रोटेक्ट करतं इन्फेक्शन होण्यापासून. तर पीपीई घालणं ह्या प्रोसेसला आपण डॉनिंग असं म्हणतो आणि पीपीई काढणं या प्रोसेसला आपण डॉफिंग असं म्हणतो. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. तो गाऊन असतो, गॉगल असतो, ती हुडकॅप असते, N95 मास्क असतो, नॉर्मल मास्क असतो, 2 लेअरचे आपण ग्लव्स त्याच्यामध्ये घालतो, बूट कव्हर्स असतात. तर हे सगळं घालताना ह्याच्या काही स्टेप्स दिल्या आहेत की आपण सुरुवात कशी करायची. किती वेळ लागतो ते घालण्यासाठी? ते घालायला मिनिमम 25 मिनिट्स लागतात आणि सेम वे काढताना तेवढाच वेळ लागतो. फक्त काढताना जास्त काळजी घ्यावी लागते कारण तुम्ही ते पेशंटच्या जवळ जाऊन आलेले असतात तेव्हा, आणि तो तुमचा जो पीपीई किट आहे तो कंटॅमिनेटेड असतो. म्हणजे एकाच वेळेस वापरायचं का? एकाच वेळेस, पण हो, दिवसभर वापरल्यानंतर ते टाकून द्यायचं. इन बिटवीन जर तुम्ही काही काढलं, तुमचं काही इमर्जन्सीज की अगदीच पाणी प्यायचं आहे किंवा तर अशा काही गोष्टींना तुम्ही जर का काढलं तर तुम्हाला परत नवीन दुसरा घालायला लागतो. आपण सेम रिपीट करत नाही, कारण एकदा तुम्ही पेशंटकडे जाऊन आल्यानंतर तो कंटॅमिनेटेड होतो, त्याच्यावरती कोरोनाचे फोमाइट्स असतात. त्यामुळे त्या काढायच्या पण स्टेप्स आहेत आणि त्या तशाच काढून त्या डस्टबिन मध्ये आपण डिस्पोज करतो. ते घातल्यानंतर आपल्याला गरम होत असेल ना, काही तशी व्यवस्था आहे की नाही, आपल्या शरीराचं वातावरण ते व्यवस्थित ठेवतं? नाही, सध्या असं नाहीये. ते घातल्यानंतर गरम होतं प्रचंड, तुमचं बाकीचं सगळं ऍक्सेस. एक मिनिट फक्त. आज मास्क जर लावला तर लोक म्हणतात, सर्वजण म्हणतात की गरम होते. आपल्या फक्त नाकाला आणि तोंडालाच गरम होतं. पण अशा काही आमच्या भगिनी आज डॉक्टर आहेत, काही आमचे भाऊ डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, जे काही कर्मचारी हॉस्पिटलमध्ये सेवा देणारे, पीपीई किट घातल्यानंतर संपूर्ण शरीर
शरीराला घाम सुटतो प्रचंड. त्या ठिकाणी जशी मे महिन्याच्या उन्हाळ्यामधली आपण गरमी आपण सहन करतो, घरी बसल्यानंतर गरमी सहन होत नाही, आपण एसी लावतो, फॅन लावतो, पण पेशंटला सेवा देत असताना एवढा त्रास डॉक्टरांना होतो हाही आपण विचारात घेतला पाहिजे. त्यांना तर संपूर्ण शरीराला ते पीपीई किट असतं, आपल्या फक्त तोंडापुरतंच आणि नाकापुरतं ते मास्क असतं, ते लावण्याची आपण सर्वांनी मात्र काळजी घेतली पाहिजे. आपल्याला डॉक्टर पुढे सांगणारच आहेत किंवा सांगतायत की काय अजून पीपीईच्या संबंधानं. मी थांबवतो, तिथून पुढे सांगा. मेन हेच की पीपीई काढताना जास्त प्रिकॉशन घ्यावी लागते. मी जसं मगाशी म्हटलं की त्याच्यावरती कोरोना फॉर्मॅट्स असतात, त्यामुळे ते स्टेप बाय स्टेप काढावं लागतं. कसंही तुम्ही काढताय, कुठल्याही क्रमाने काढताय असं नाही झालं. म्हणजे तुम्ही सुरुवातीला गॉगल रिमूव्ह, पहिल्यांदा एक ग्लवचे पेअर काढल्यानंतर गॉगल रिमूव्ह करावे लागतात, त्याच्यानंतर जी हुड कॅप असते ती रिमूव्ह करावी लागते, त्याच्यानंतर गाऊन रिमूव्ह करावा लागतो. असं सगळ्या स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या नीट फॉलो कराव्या लागतात, सो दॅट त्या टेक्निकल एरर्समुळे स्टाफ इन्फेक्ट होणार नाही याची मेनली काळजी घ्यावी लागते. आता पण जे डॉक्टर्स मेनली इन्फेक्ट झाले किंवा जे पॉझिटिव्ह आले, तर बऱ्याच लोकांमध्ये असं झालं की ह्या टेक्निकल एरर्समुळे ती लोक पॉझिटिव्ह आले, कारण ते इन्फेक्ट झालेले नीट रिमूव्ह नाही केलं गेलं, त्याच्यामुळे ते इन्फेक्ट झाले, असं ह्याचं प्रमाण होतं त्यामुळे. आणि अजून एक विचारायचंय, आता एरेसेनिकम अल्बम 30 ही होमिओपॅथीच्या काही गोळ्या आहेत, आणि असा सर्वांचा समज झालेला आहे किंवा काहींनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून ऐकले की त्या गोळ्या घेतल्यानंतर आपली प्रतिकार शक्ती वाढते. हे खरं आहे का? हो. आर्सेनिकम अल्बम हे बेसिकली आता ह्या पॅन्डेमिकमध्ये एक इम्युनिटी बूस्टर म्हणून आपण देतोय. ह्याच्या क्लिनिकल ट्रायल्स नंतर हे प्रूव्ह झालं की हे खूप चांगल्या प्रकारे वर्क करतंय इम्युनिटीच्या बाबतीमध्ये. इम्युनिटी बूस्टर म्हणजेच आपण बॉडी इन्फेक्शन कॅच करण्याचं प्रमाण कमी करते, म्हणजे इम्युनिटी वाढल्यावरती बॉडी इन्फेक्शन कॅच करायचं प्रमाण कमी करते. त्याच्यासाठी हे ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून आपण नक्कीच घेऊ शकतो. तर ते घेताना कसं घेतलं पाहिजे तेही सांगा. घेताना सुरुवातीला आपण पहिले 3 दिवस सकाळी अनुशापोटी 15 मिनिटं अलीकडे पलीकडे काही न खाता पिता 3 दिवस सलग घ्यावेत, आणि त्याच्यानंतर सेम डोस परत 1 महिन्यानी तसाच रिपीट करावा 3 दिवसांचा. आणि आता ऍक्च्युली आपल्याकडे अजून वॅक्सिन नसल्यामुळे आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय काय करू शकतो. सो एक वन ऑफ द खूप चांगला आपल्याकडे आहे आता आर्सेनिकम अल्बम, सो ते नक्की सगळ्यांनी घ्यावं. नक्कीच. अजून प्रश्न भरपूर आहेत, फक्त आता एक जाता जाता आपणास विचारेल की जर आपल्याला आता पुन्हा आपण जिथे आता सेवा देत होता किंवा अन्य ठिकाणी कुठल्या हॉस्पिटलला आपल्याला बोलवण्यात आलं, किंवा 1.5 महिना पाठीमागच्या तुम्ही काम केलेले आहे, परवा तर तुम्ही घरी आलेला आहात, आणि जर उद्या जरी आपल्याला सेवा देण्यासाठी बोलवलं एक डॉक्टर म्हणून, तर आपण जाल का? हो, नक्की. एक हेल्थकेअर वर्कर म्हणून मला नक्कीच मी जाईनच, म्हणजे त्याच्यात प्रश्नच नाही, आणि मला आवडेल पण करायला, कारण आज हा फ्लू आहे, उद्या परत अजून कुठल्या वेगळ्या गोष्टी येतील, आणि बिईंग अ डॉक्टर म्हणजे माझी एक ड्युटी आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी नक्कीच जाईन त्याच्यासाठी. पहा, डॉक्टर आहेत, वय खूप लहान आहे, पण तरी देखील ही सेवा करण्याची आवड, स्वतः अनेक पेशंटला त्या ठिकाणी हाताळलेले आहे, तपासलेले, त्याच्यातून पेशंटही त्यांच्या समोर बरे होऊन घरी गेलेले आहेत. मला असं वाटतंय की अत्यंत सुंदर अशी ही कोरोना किंवा कोविड-19च्या संबंधानं आपल्याला डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे. डॉक्टरांचं आपण या ठिकाणी स्वागतही करू, अभिनंदन करू, कारण दिलेली सेवा तिथून ते परत आले, आणि पुन्हा जर जाल म्हटलं तर त्यांची म्हणजे पेशंटची केलेली सेवा, आम्ही कीर्तन करत असताना, प्रवचन करत असताना अनेक वेळा सांगतो की डॉक्टरनी रोग्यासाठी जगावं अथवा जगलं पाहिजे. तर आमच्या भगिनीबद्दल निश्चित आम्हाला असा आदर आहे की खऱ्या अर्थानं हा प्रश्नाचं उत्तर अत्यंत गोड दिलं की सेवा करण्याची त्यांच्यामध्ये तयारी आहे. आणि अजून एक महत्वाचं की त्या स्वतः सत्संगाला जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळाला, त्यांचं डॉक्टरीचं शिक्षण करत असताना त्या
त्यांच्या शिक्षणामधून अभ्यासामधून जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळाला त्यावेळेस त्यांनी चांगले विचार ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, नवे नवे स्वतः सत्संगाला सेवा दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी डॉक्टरांचं आपण सगळे मिळून अभिनंदन करू आणि त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवू. अत्यंत सुंदर आम्हाला आपण माहिती दिलेली आहे. तुमच्या पुढच्या कार्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा असतील. अजून काय जर आपल्याला आम्हाला संदेश द्यायचा असेल तर आपण सांगावं. जाता जाता फक्त एकच सांगेन, आता जो व्हॉट्सअपच्या वेगवेगळ्या मेसेजेस थ्रू किंवा फॉरवर्ड जो जी भीती सगळ्या लोकांमध्ये जी पसरली आहे, तर बेसिकली कुठलेही सिम्पटम्स दिसले तरी घाबरून न जाता एक लक्षात ठेवा की आपण आधी स्वतः हायजीन मेंटेन करा, स्वतःला आयसोलेट करा, मेक शुअर की तुम्ही अजून कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आणि प्रत्येक दिसणारे सिम्पटम हे कोरोनाचेच असतील असं नाही. सो आधी ती काळजी घ्या आणि हँडवॉश, मास्क, 1 मीटरचं डिस्टन्स आणि मिनिमम बाहेर जाणं हे बेसिक प्रिकॉशन नक्की घ्या. स्टे सेफ, स्टे होम, टेक केअर. धन्यवाद. रामकृष्ण हरी.